नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। रस्त्यावर खडी रेती कच व मातीची खुली वाहतूक धोकादायक, अनेकांचे अपघात व डोळे निकामी होण्याची दाट शक्यता। या अवैध वाहतुकीकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खडी, डबर, कच, माती, रेती, कोळसा या गौण खनिजाची वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त भरून त्यावर कोणतेही आवरण म्हणजे कापड किंवा ताडपत्री टाकून किंवा बंदिस्त डंपर ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात नसल्याचे भयानक चित्र समोर आले आहे। गौण खनिजाची वाहतूक डंपर ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून करत असताना ती कापड किंवा ताडपत्री टाकून बंदिस्त करणे अनिवार्य आहे, परंतु महसूल विभागाच्या ढिसाळ व बेजबाबदार वागणुकीमुळे या अवैध वाहतुकीकडे अक्षरशः दुर्लक्ष केले जात आहे। क्षमतेपेक्षा जास्त भरून गौण खनिजाची वाहतूक डंपर ट्रक व ट्रॅक्टर करत असताना भरधाव वेगात धावताना हवेच्या झोताने तसेच खडबडीत रस्त्यामुळे खडी, डबर, कच, माती, रेती, कोळसा हे रस्त्यावर सांडतात। त्यामुळे अनेक दुचाकींचा अपघात होऊन चालकांना मोठ्या प्रमाणात दुखापत होऊन आपला जीव गमवावा लागत आहे। तर वाऱ्याच्या झोतात डबर, कच, माती, रेती, कोळसा यांचे कण दुचाकी चालक, पादचारी यांच्या डोळ्यात जाऊन अनेकांचे डोळे निकामी झाल्याच्या घटना घडत आहेत। मात्र या बेसुमार अवैध वाहतुकीवर कारवाई कोण करणार असा सवाल अपघातग्रस्त दुचाकी चालक व पादचारी नागरिकांकडून केला जात आहे। त्यामुळे महसूल विभागाने वेळीच या अवैध वाहतुकीवर कारवाई करावी व खडी, डबर, कच, माती, रेती, कोळसा या गौण खनिजाची वाहतूक डंपर ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून करत असताना ती ताडपत्री टाकून बंदिस्त करावी, खुली करू नये असे सक्तीचे करावे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।